तुझी माझी यारी भाग 7. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. कॉलेज सुटतो. आज मला रुसीच्या घरी जायचे आहे. त्यासाठी पॅकिंग करायची आहे. काही दिवसांसाठी त्याच्या घरी मला शिफ्ट व्हायचे आहे, कारण हा पप्पांचा ऑर्डर आहे. तुला तर माहीतच आहे माझ्या पप्पांचा स्वभाव. सॉरी आभा, मला आजच निघावं लागेल. कॉलेजमधून निघताना सावी म्हणाली. तू जात आहेस याचा अर्थ असा नाही की आपण बोलणंच बंद करत आहोत. मी तुला कॉल करीन, ओके? चल आता तुझी पॅकिंग करू, आभा म्हणाली. त्या दोघी हॉस्टेलवर पोहोचतात. आभा तिला पॅकिंगमध्ये मदत करते. काही वेळाने सावी आपली बॅग घेऊन निघते. आभा तिला बाय करते. सावी पण तिला बाय करून काळजी घे म्हणून निघून जाते. आभा बेडवर बसते आणि रोहनला कॉल करते. रोहनने तिला कॉल केले होते तेव्हा त्यांचं बोलणं झालंच नव्हतं. मला वाटलाच तू कॉल करशील, रोहन म्हणाला. तो पुढे बोलतो. त्या अननोन नंबरची रिअल ID नाही मिळाली, पण त्या नंबरची लोकेशन ट्रेस झाली आहे. तो तुझ्या हॉस्टेलच्या जवळचा आहे. आम्ही लवकरच त्याला पकडू. तू एकटीच हॉस्टेलच्या बाहेर निघू नको, ओके? रोहन म्हणाला. आभा ओके बोलून कॉल कट करते. आभा विचारात हरवते. रोहनला माझी किती काळजी आहे. तो सुद्धा मला पसंत करत असेल का? ती ब्लश करायला लागते. इतक्यात कुणीतरी तिच्या रूमच्या डोअरवर नॉक करते. आभा डोअर उघडते तर तिची हॉस्टेलवरची फ्रेंड स्वीटी असते. स्वीटी रूमच्या आत येत बोलते. आभा प्लीज माझ्यासोबत चल ना. परंतु कुठे? आणि ही वेळ आहे का बाहेर जायची? रात्रीचे 10 वाजत आहेत. ह्या वेळेस हॉस्टेलच्या बाहेर जाणे अलाउड नाही. तुला माहीत आहे ना स्वीटी, आभा म्हणाली. अरे यार, मला माहीत आहे. तू टेन्शन नको घेऊ त्याचं. मॅडमशी बोलूनच मी आली आहे तुझ्याकडे. मॅडमनी म्हटलं सोबत ने कुणाला तरी, म्हणून मी तुझ्याकडे आली, स्वीटी म्हणाली. पण जायचे कुठं आहे? आभा म्हणाली. सिटी हॉस्पिटल, स्वीटी म्हणाली. हॉस्पिटलचं नाव ऐकून आभा हो म्हणते, कारण तिच्या हॉस्टेलवरून 2 ते 3 किलोमीटरवरच ते हॉस्पिटल होते. त्या दोघी हॉस्टेलच्या बाहेर जातात आणि एका टॅक्सीवर बसतात. ती टॅक्सी एका जागी जाऊन थांबते. दोघी टॅक्सीतून खाली उतरतात. आभाला काही कळत नाही की टॅक्सीवाल्याने कुठं आणून सोडलं. स्वीटी, कुठं आणलीस तू मला? इथं तर हॉस्पिटलही दिसत नाही कुठेच, आभा म्हणाली. सॉरी आभा, मी तुझ्याशी खोटं बोलली, मला माफ कर. स्वीटी, हे तू काय बोलते? आभा बोलतच होती की तिची नजर रुसीवर जाते. रुसी दूर उभा होता. आभाला काही कळत नाही. ती त्याला पाहून घाबरते. स्वीटी तिला सोडून केव्हाचीच निघून गेली होती. आभा एकटीच होती. फायनली आभा, तू आलीस, रुसी तिच्या जवळ येत बोलला. सिनियर, तुम्ही हे काय बोलताय? आणि स्वीटी का गेली इथून? आभा म्हणाली. मीच तिला म्हटलं होतं तुला इथं आणायला, रुसी म्हणाला. पण का? मी काय केलं आता? आभा म्हणाली. किती प्रश्न असतात तुझे, किती बडबड करते तू. वेट, तुला लवकरच कळेल, रुसी म्हणाला. रुसी तिचा हात पकडून एका जागी नेतो, जिथं खूप सुंदर फुलांनी डेकोरेशन केलं होतं. असं वाटत होते की पिक्चरच्या शूटिंगमध्ये हिरो हिरोईनला प्रपोज करत असतो ना, तसंच सजवलं होतं. मध्ये एक राऊंड टेबल होता. त्यावर एक हार्ट शेप फ्लावर्स होते. खूपच रोमॅन्टिक दृश्य होतं ते. मध्ये म्युझिक चालू होती. आभा हे पाहून शॉक असते. हे तिला तर अनपेक्षितच होतं. आभा निर्विकार तिथं स्टॅच्यू होऊन उभी होती. आय होप सो तुला आवडलं असेल, रुसी म्हणाला. रुसीच्या बोलण्याने ती भानावर येते आणि त्याच्यावर भडकते. काय समजतेस तू स्वतःला? आभा एवढेच बोलते कारण रुसीने तिच्या ओठांवर आपला बोट ठेवला असतो. तो आभाच्या कानात बोलतो. बाद झालं, बंद कर आता हा तुझा ड्रामा. मला सर्व कळले आहे. कोणता ड्रामा आणि काय कळलं? आभा म्हणाली. हा तुझा राग, हा गुस्सा होणे, हा एक ड्रामाच ते आहे. तुला जे पाहिजे होते ते तुला मिळालं, रुसी हसत म्हणतो. सटप, तुला काय वाटते मी ड्रामा करत आहे? आभा चिडून म्हणाले. आभा सरळ सिनियरवरून तूवर आली होती. तिची आग मस्तकात चढली होती. ओके फाईन, तुला काही कळतच नाही आहे तर मीच सांगतो. तू मला लाईक करतेस हो ना? हे बोलत असताना तो ब्लश करत असतो. आभा हे ऐकून जास्तच शॉकमध्ये गेली.
तू आपली ही बकवास बंद कर, मी तुला लाईक नाही करत. आभा म्हणाले, अगं माझी राणी, आता तरी खरं बोल, इथं आपल्या व्यतिरिक्त कुणीच नाही आहे. तू मला किस केलीस, ती तुझी ही पहिलीच किस होती राईट? आणि ती तुला फक्त आणि फक्त मलाच करायची होती. मला सर्व समजलं. तू मला प्रेम करते म्हणूनच तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असतेस. तू हे ॲक्सेप्ट कर, ऋषी म्हणाला. ती किस एक फक्त मिस्टेक होती. त्या वेटरचा धक्का मला लागला नसता तर ती किसही झाली नसती. तुझ्यासारख्या नालायक मुलाला मी काय, तर जगातील कोणतीही मुलगी तुला लाईक करणार नाही, आभा म्हणाली. ऋषीचा तर आता पाराच चढला. तो आभाला आपल्याकडे खेचतो आणि बोलतो, समजतेस काय तू स्वतःला? आहेस कोण तू? अप्सरा आहेस की एक विश्वसुंदरी? पायपड माझ्या की तुला आपली गर्लफ्रेंड बनवत आहे. त्या टेबलवर लाथ मारून तो निघतो. मला काही शौक नाही तुझी गर्लफ्रेंड व्हायची, आभा त्याला जाताने पाहून ओरडून म्हणते. आभा आपल्या हॉस्टेलवर येते. आल्या आल्या बेडवर पडून रडायला लागते. हे देवा, माझ्यासोबतच असं का होते? त्या अननोन नंबरची प्रॉब्लेम काही कमी होती की दुसरी प्रॉब्लेम लगेच येते? तिच्या रूममध्ये स्वीटी येते. तिला रडताना पाहून ती तिच्याजवळ जाते आणि बेडवर बसते. आभा रडू नको. त्या ऋषीने मला म्हटलं होतं तुला तिथं आणायला. मी खूप घाबरली होती. मी जर नाही म्हटलं असतं तर त्याने मला काय केलं असतं याची कल्पना मला होती. आय एम सॉरी, स्वीटी म्हणाली. मी समजते तुझी प्रॉब्लेम. तू हे जाणून नाही केलं, त्याच्या दबावात केलं. आभा स्वीटीला माफ करते. कदम निवासमध्ये ऋषी खूप तापला होता. काय काय प्लॅन केलं होतं मी तिच्यासाठी आणि तिने मला नकार दिला. मला, ह्या ऋषी कदमला, मी प्रत्येक वेळी तुला तडपवीन, बघच तू आता, असे म्हणून तो वाईनची बाटल धरून तोंडाला लावतो आणि एका दमात पिऊन टाकतो. तसाच तो बेडवर पडतो. आज कॉलेजमध्ये आभा लवकरच आली आणि ती सावीची वाट पाहत होती. तेवढ्यात तिथं ऋषी येतो. त्याच्याजवळ 2 मुली होत्या. तेही त्याने आपल्या दोन्ही बाहूत पकडले होते. ऋषी तिथं जोरजोराने आभाकडे बोट दाखवून बोलू लागतो. ह्या मुलीला ओळखताय का तुम्ही? ही माझी एका दिवसाची पर्सनल सर्वेंट होती. सर्वांच्या नजरा आभावर जातात. सर्वजण आभावर हसतात. त्याच्याजवळ असलेल्या मुली म्हणतात, दिसायला तर सुंदर आहे पण स्टेटस मात्र लो क्लास, एकदम चांदणी चौक. हे ऐकून तर आणखीनच तिथं खसखस पिकते. आभाला ऋषीचा खूपच राग येत होता पण तिला त्याच्याशी तोंड लावायचे नव्हते. हो, हिचा फॅमिली स्टेटस बिलकुल लो क्लास आहे पण याचा अर्थ असा नाही होत की ही मुलगी वाईट आहे. ही जगातील एक बेस्ट मुलगी, एका वडिलांची बेस्ट मुलगी आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे. तुम्हा लोकांचा स्टेटस हाय क्लास असेल पण तुमची सोच मात्र लो क्लास आहे, असे सावी बोलून ऋषीकडे नजर फिरवते आणि त्याला म्हणते, तू काय एवढा त्रास देतोस तिला? बंद कर हे. तुला काय भेटते असे करून? पुढे तुला याचा खूप पश्चाताप होईल. सावी जस्ट कॉलेजात आली होती आणि येतानाच तिला हे दृश्य दिसते. ती आल्यावर कंट्रोल करू शकली नाही आणि जे तिच्या तोंडात येईल ते बोलते. ऋषीला पण ती सोडत नाही. आभाला घेऊन ती निघून जाते. आभा सावीला मिठी मारते आणि थँक्यू म्हणते. ऋषी अजूनही तिथंच उभा होता आणि आभाचे ते शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. मी नाही करत तुला लाईक. सावी आभाला म्युझिक रूममध्ये नेते. तिथं त्यांना रोहन आणि ऋतिक दिसतात. ऋतिकची नजर डोअरवर उभ्या असलेल्या त्या दोघीवर जाते. मिस आभा, ऋतिक म्हणाला. मग रोहनसुद्धा तिकडे बघतो आणि स्माईल करतो. ऋतिक त्यांना आत बोलावतो. ते काय आहे ना? आभाला म्युझिक शिकायची होती, सावी म्हणाली. ओके, मी शिकवतो तिला, ऋतिक म्हणाला. सावी आपल्या डोक्याला टपली मारते आणि मनात बोलते, बडा स्मार्ट बनायचा प्रयत्न करतो, येत तर काहीच नाही. इथं मी तिला रोहनच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतेय आणि हा दोघात तिसरा येऊन टांग अडवतो. नाही ऋतिक, आभाला रोहन शिकवेल, प्लीज तू मला शिकव. सावी रिक्वेस्ट करत बोलते तर ऋतिकही हो म्हणतो. रोहन आभाला आपला गिटार देतो आणि कसं वाजवायचा तो सांगतो. पण आभाला गिटार पकडले जात नव्हते तर रोहन तिची मदत करतो. तिचा हात धरून तिला शिकवतो. आभा रोहनच्या इतक्या जवळ होती की तिचे हार्टबीट वाढले होते. ती स्वतःला कंट्रोल करते आणि स्माईल करत असते. तेवढ्यात ऋषी येतो आणि रोहन आभाला इतक्या जवळ पाहून मनातच तिळतिळ तुटत होता. त्याला आभाचा खूप राग येत होता. तिने त्याला नकार देऊन रोहनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ती करत होती.
आभा, मी विचारही केला नव्हता तू अशी असशील. खूप मोठी चूक केलीस तू, ऋषी मनातच बोलत होता. त्याच्याकडे कोणाचीही लक्ष नव्हती. सर्वच आपापल्या कामात मग्न होते. ऋतिक सावीच्या हातात ड्रमस्टिक देतो आणि तिला वाजवायला सांगतो, जसं की त्याने तिला आधी सांगितले होते. हे काय करते तू? थोडा फोममध्ये वाजव ना. काहीच फील येत नाही, ऋतिक म्हणाला. सावीजीला म्युझिक अजिबात आवडत नसे, पण आभाला रोहनजवळ पाहून ती खुश होती. आभाकडे पाहून ती स्माईल करते आणि ड्रम वाजवत होती. तिची लक्षच नव्हती ड्रम वाजविण्यात. सावी, लक्ष कुठे आहे तुझं? हे काय करतेस? असं सांगितलं का मी तुला? ऋतिक चिडून म्हणतो. काय करते म्हणजे? वाजवत तर आहे ना, सावी म्हणाली. ती स्टिक दे मला, ऋतिक म्हणाला. सर्व तुझी गलती आहे. तूच मला नीट सांगत नाही. तिकडे आभाला बघ एकदा, किती छान रोहन तिला शिकवत आहे. आधी तू शिक, मग मला शिकव, समजलं? सावी म्हणाली. ती स्टिक त्याच्या हातावर मारते. माझ्यापेक्षा छान कुणीच वाजवत नाही ड्रम ह्या कॉलेजात. दिमाग खराब आहे तिचा, ऋतिक म्हणाला. सावीला ते ऐकू येत नाही म्हणून ती चूप असते. ती आभाजवळ जाऊन उभी होती. इकडे ऋषीन केबिनमध्ये बसून रोहन आणि आभाबद्दल विचार करत होता. रोहनला पाहून स्माईल करत होती आणि रोहनने तिचा हात पकडला होता. हे काय चाललं आहे? आभा रोहनला लाईक तर करत नसेल ना? हे नाही होऊ देणार मी. तितक्यात ऋतिक आणि रोहन तिथं येतात. ब्रो, ती म्हणाली, आधी तू शिकून ये. असं कसं ती मला म्हणू शकते? ऋतिक रोहनशी बोलत बोलत केबिनमध्ये येत होता. रोहन, तू आभाला गिटार शिकवत आहेस? ऋषी सरळ रोहनला विचारतो. येस ब्रो, तिला गिटार शिकायचे आहे म्हणून मी तिला शिकवत आहे, रोहन म्हणाला. तुला माहीत आहे ईशानी येत आहे, ऋषी म्हणाला. हो, मला माहीत आहे. सकाळीच तिचा कॉल आला होता. पण हे तू मला का सांगत आहेस? रोहन म्हणाला. ईशानी तुझी गर्लफ्रेंड आहे. तिने जर तुला दुसऱ्या मुलीसोबत पाहिलं ना तर तिला वाईट वाटेल आणि ती तुटून जाईल म्हणून सांगतोय, ऋषी म्हणाला. ब्रो, ईशानी आणि मी एकमेकांवर खूपच प्रेम करतो आणि आमचा विश्वास आहे एकमेकांवर. आबा फक्त माझी फ्रेंड आहे, रोहन म्हणाला. अच्छा, विश्वास असणे जरुरी आहे, ऋषी असं बोलून निघून जातो. काय माहीत ऋषीला काय झालंय, वेगळ्याच बोलत आहे. समजण्यापलीकडेच आहे माझ्या. काल तर खूपच खुश होता, ऋतिक म्हणाला. ऋषी सरळ आभाजवळ जातो आणि तिचा हात पकडतो. सावी त्याला म्हणते, ऋषी, तू हे काय करत आहेस? ऋषी काहीच बोलत नाही. सर्व मुली त्यांच्याकडे पाहत असतात. आभा त्याच्यापासून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिच्या हाताला घट्ट पकडून ठेवले होते. तो सर्वांसमोर तिला बोलतो, तू एवढ्या खालच्या पातळीवर जाशील मला अजिबात वाटले नव्हते. जी श्रीमंत मुलाला आपल्या जाळ्यात फसवते, निर्लज्ज कुठली. आबा हे ऐकून ऋषीच्या जोरात एक कानाखाली लावते, जे पूर्ण कॉलेज पाहत होता. सावी हे बघून दंगच असते. तिथं उभी असलेली एक मुलगी म्हणाली, ह्या लो क्लास मुलीने ऋषीवर हात उचलला. बघत राहा आता हिच्यासोबत काय होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, काय करेल आता ऋषी? तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.